गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती, इतिहास, महत्त्व आणि विधी. मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो, जो नवीन वर्षाचा आरंभ मानला जातो. 2. विजय ध्वज. गुढी प्रभू रामाच्या विजयाचे आणि अयोध्येला परतल्याचे प्रतीक आहे. हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. 3. शालिवाहन शक. राजा शालिवाहनाने शकांचा पराभव करून याच दिवशी नवीन शकाची सुरुवात केली. 4. आरोग्य आणि समृद्धी. नवीन वर्षात उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी कडुनिंबाचा पाला आणि गूळ याचे सेवन केले जाते आणि पूजा केली जाते. 5. निसर्गाचे स्वागत. वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि निसर्गातील चैतन्याचे स्वागत केले जाते. या दिवशी आंब्याच्या पानांचे आणि फुलांचे तोरण लावून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. 6. शुभ कार्याची सुरुवात. या दिवसाला 3.5 मुहूर्तापैकी एक मानले जाते. नवीन व्यवसाय, घर किंवा इतर कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. 7. सामाजिक ऐक्य. शहरामध्ये निघणाऱ्या भव्य शोभायात्रा आणि मिरवणुकीतून सांस्कृतिक एकता आणि सामाजिक ऐक्य याचे दर्शन घडते. लोक एकत्रितपणे सण साजरा करतात. 8. घरातील पवित्रता. घराची पूर्ण साफसफाई करून, रांगोळी काढून आणि फुलांची सजावट करून उत्सवाचे आणि पवित्र वातावरण तयार केले जाते. 9. सृष्टीची निर्मिती. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली अशी धार्मिक मान्यता आहे, म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. 10. गुढी उभारणी. बांबूच्या काठीला रेशमी कापड, फुलांचा हार, गाठी आणि आंब्याची पाने लावून त्यावर तांब्या उलटा ठेवून गुढी उभारली जाते. 11. पारंपरिक भोजन. या दिवशी कडुनिंबाचा पाला आणि पुरणपोळीचा नैवेद्य बनवून सण साजरा केला जातो. 12. आरोग्य आणि समृद्धी. या दिवशी सकाळी कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक मानले जाते. हे नवीन वर्षाच्या उत्तम आरोग्याचं प्रतीक आहे. 13. पारंपरिक भोजन. पुरणपोळी. गुढीपाडव्याला घरात पुरणपोळीचा गोड नैवेद्य बनवून उत्सवाचा गोडवा वाढवला जातो. 14. नवीन संवत. सृष्टी निर्मिती. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली अशी धार्मिक मान्यता आहे. हा दिवस नवीन संवताचा आरंभ मानला जातो. 15. पौराणिक महत्त्व. चैत्र शुद्ध प्रतिपदा. याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परतले, ज्याच्या स्वागतासाठी गुढ्या उभारण्यात आल्या. 16. गुढीचे प्रतीक. तांब्या आणि साडी. तांब्या ज्ञानाचे आणि साडी समृद्धीचे प्रतीक आहे. आंब्याची पाने आणि गाठी उत्सवाचा गोडवा वाढवतात. यूट्यूब व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. अजून व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.